जालना पोलिसांची मोठी कारवाई 25 लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त. पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचा कल्पतरू पार्क परिसरात छापा. 2 वाहनांसह मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात. नमस्कार, आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज. जालना जिल्ह्यातून या घडीची मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. जालना जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे आता दणाणलेत, कारण पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. गुटखा, दारू, जुगार, मटका, देहव्यापार आणि गोत तस्करांविरोधात पोलिसांनी आता थेट धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून जालना स्थानिक गुन्हे शाखेनं मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या वैध वाहतुकीवर एक मोठी सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कल्पतरू पार्क परिसरात प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेनं या परिसरात सापळा रचला. रविवारी रात्री उशिरा केलेल्या या कारवाई दरम्यान पोलिसांना एक महिंद्रा बोलेरो पिकअप, ज्याचा नंबर MH21BG8999 आहे, आणि एक ॲपे लेडिंग रिक्षा संशयास्पदरित्या आढळून आली. जेव्हा पोलिसांनी या वाहनांची झडती घेतली, तेव्हा या दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा असल्याचं समोर आले. यामध्ये 14,84,042 रुपयांचा गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या वाहनासह एकूण 25,84,042 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी 2 वाहनांच्या चालकांवर आणि मालकांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या संपूर्ण पथकानं अत्यंत शिताफीनं पार पाडली आहे. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, शिवप्रसाद एखंडे, कैलाश चेके यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जालना जिल्ह्यातील अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत, एवढं मात्र नक्की. जालना जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा जालना आंदोलन न्यूज.